याची जाणीव आहे की मी अशा ठिकाणी बोलतोय सर, की ज्या ठिकाणी 1939 साली स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या फोर व्हीलर गाडीमधून आलेले होते. त्यांच्यासोबत ऍडव्होकेट गडकरी नावाची एक व्यक्ती होती आणि ऍडव्होकेट गडकरींनी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब त्या समोरच्या पनवेलच्या नाक्यावरती मस्तपैकी चवदार भजी खायला मिळतात. बाबासाहेबांना भजी मोठ्या प्रमाणात आवडायची आणि बाबासाहेबांनी ऍडव्होकेट गडकरींना सांगितलं की गाडी त्या समोरच्या पनवेलच्या नाक्यावरती थांबवा. गाडी पनवेलच्या नाक्यावरती थांबवली. ऍडव्होकेट गडकरी गाडीतनं खाली उतरले, त्या समोरच्या हॉटेलवरती गेले आणि हॉटेल मालकाला सांगितलं की ती समोर जी रस्त्यावरती गाडी उभी आहे ना, त्या गाडीमध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसले, त्यांच्यासाठी चवदार भजीची प्लेट पहिल्यांदा तयार करून द्या. तो हॉटेल मालक बाबासाहेबांचं नाव ऐकल्याबरोबर चिडला, त्याची तळ पायाच्या आत मस्तकात गेली आणि म्हटला, हॉटेल मधली भजी प्लेट काय, तुम्हाला गटारीतलं पाणी सुद्धा मिळणार नाही. माझं हॉटेल काय तुम्ही बाटवायचं ठरवलंय का? असं म्हटल्याबरोबर ऍडव्होकेट गडकरी नाराज झाले, अस्वस्थ झाले, गाडीमध्ये येऊन बसले. बाबासाहेबांच्या कानामध्ये ते शब्द घुमत होते. बाबासाहेबांच्याही डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी त्या गाडीच्या बाजूला एक लाकूड तोड्या उभा होता. तो पनवेल मधल्या त्या काळातल्या हॉटेल मालकांना लाकडं पुरवायचा तो लाकूड तोड्या होता. लाकूड तोड्या बाबासाहेबांच्या जवळ गेला आणि बाबासाहेबांना म्हटला, बाबासाहेब तुम्ही अजिबात काळजी नका करू, इथनं जवळच माझं घर आहे, त्या घरामधून मी पाण्याचं मडकं घेऊन येतो, त्यावेळी तुम्ही पाणी प्या. तो मडका आणायला पळत गेला, माघारी आला, बघतो तर आश्चर्य काय, बाबासाहेबांची गाडी धुरळा उठवत पुढच्या मार्गाला निघून गेली. तो रडत तिथंच थांबला. त्याला वाटलं बाबासाहेबांची गाडी पुढे पुण्याला गेली असेल, मुंबईला गेली असेल, ते परत याच मार्गाने निश्चितपणाने माघारी येणार. पण बाबासाहेबांची गाडी काही परत आली नाही. तो तिथंच वाट बघत थांबला. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 1 आठवडा उलटला. तो लाकूड तोड्या पाण्याचं मडकं घेऊन याच पनवेलच्या नाक्यावरती बाबासाहेबांच्या गाडीची वाट बघत थांबला होता. आता बाबासाहेबांची गाडी परत येणार असं त्याला वाटत होतं, पण बाबासाहेबांची गाडी काही परत आली नाही. 1 महिना उलटला, 2 महिने उलटले, 1939 साल संपलं, 1940 साल उजाडलं. 1 वर्ष वेड्यासारखं तो बाबासाहेबांच्या गाडीची वाट बघत थांबत होता आणि पनवेलच्या नाक्यावरती त्या काळातल्या तमाम पनवेलकरांनी त्या लाकूड तोड्याची साथ, लाकूड तोड्याची हाक ऐकलेली होती की बाबासाहेब परत या, माझ्या मडक्यातलं पाणी प्या. पण बाबासाहेबांची गाडी 1 वर्ष उलटलं तरी काही परत आली नाही. 1941 साल, 42 साल आलं, 43 साल आलं, 44 साल आलं, 45 साल आलं, 1946 साल आलं, तब्बल 7 वर्ष उलटली तरी तो लाकूड तोड्या वेड्यासारखं त्या पनवेलच्या नाक्यावरती बाबासाहेबांच्या गाडीची वाट बघत थांबला होता. बाबासाहेबांची गाडी काही त्या 7 वर्षात परत आली नाही. अखेर त्या पनवेलच्या नाक्यावरतीच हातामध्ये पाण्याचं मडकं घेऊन त्या लाकूड तोड्यानं अखेरचा श्वास घेतला, त्याचा मृत्यू झाला. आणि मग बाबासाहेबांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना ही सगळी कहाणी ऐकवली. बाबासाहेबांच्या ही डोळ्यात पाणी आलं, बाबासाहेबांचं हृदय हेलावलं. आणि त्या काळामध्ये इथल्या पनवेलच्या महानगरपालिकेनं त्या लाकूड तोड्याच्या स्मरणार्थ एक पानपोई त्या पनवेलच्या नाक्यावरती उभा केली. त्या पानपोईला नाव दिलंय सोनबा येवले पानपोई. त्या लाकूड तोड्याचं नाव सोनबा येलवे. म्हणजे बाबासाहेबांचा सगळा संघर्ष त्या काळामध्ये शोषितांच्या, वंचितांच्या बाजूने होतो. मला कधी कधी प्रश्न पडतो की तब्बल 7 वर्ष एखाद्या माणसाची वाट बघत थांबणं काही साधी गोष्ट आहे का? अहो 8 दिवसात आपलं ब्रेकअप होते. 8 दिवसात पण वाट बघतो, 8 दिवसात आपलं ब्रेकअप होते. मी थोडं इतिहासाची पानं चाळून बघूया म्हटलं. एखादा कुठला कार्यकर्ता किंवा एखादा अनुयायी त्याच्या नेत्याची इतक्या वर्षी वाट बघत थांबलाय का? मला जागतिक इतिहासाची पानं उलटल्यानंतर लक्षात आलं की नेपोलियन बोनापार्टचा मृत्यू झाल्यानंतर नेपोलियनच्या थडग्यावरती त्याचा जवळचा अंगरक्षक तब्बल 11 वर्ष छत्री धरून उभा होता. दुसऱ्या बाजूला दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जपानमध्ये हाची नावाचा कुत्रा त्याच्या मालकाची वाट बघत ताटकळत थांबला होता आणि शेवटी मालकाची वाट बघतच टोकियो स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला अपघातामध्ये त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. आता एक अभ्यासक असं सांगतात की त्या कुत्र्याला त्याचा मालक भाकरी टाकत असेल किंवा जो नेपोलियनचा अंगरक्षक आहे त्याला नेपोलियन कदाचित जमीन जुमला दिला असेल, भरपूर प्रॉपर्टी दिली असेल, त्याच्यामुळं ते त्यांच्या नेत्यांबरोबर, त्यांच्या मालकांबरोबर निष्ठावंत राहील. पण सोनबा येलवेला बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलं होतं? तब्बल 7 वर्ष तो पनवेलच्या नाक्यावरती बाबासाहेबांची वाट बघत थांबला. सोनबा येलवेला माहित होतं आज मी लाकडं तोडतोय, माझ्या हातामध्ये कुऱ्हाड आहे, पण भविष्यात माझ्या पोराबाळांच्या हातामध्ये निश्चितपणाने कुऱ्हाड नसेल, बाबासाहेबांच्या कृपेने त्यांच्या हातामध्ये पेन असेल. आणि म्हणून तब्बल 7 वर्ष
हा सोनबा येलवे बाबासाहेबांची अस्थिर वाट बघतो. काही जणांना असं वाटतं बाबासाहेब आंबेडकर किती कम नशिबी असतील की त्यांना त्या मडक्यातल्या पाण्याला स्पर्श करता आला. पण मला असं वाटतं की त्या मडक्यातलं पाणी किती कम नशिबी असेल त्याला या महामानवाचा स्पर्श होऊ शकला. त्या सोनबा येलवेचा हा संघर्ष चालू व्हायच्या 12 वर्ष आधी तुमच्या रायगड जिल्ह्यामध्ये महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला. आता महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतर अनेकांना वाटतं की बाबासाहेबांचा सगळा संघर्ष पाण्यासाठी अन्नासाठी. त्या काळामध्ये बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट आहे कि मेरी लड़ाई पानी के लिए नहीं है, हमें तालाब का पानी नहीं मिलता था तब हम मर नहीं गए, ना कि पानी मिलने से हम अमर हो जाएंगे. ये लड़ाई स्वाभिमान की है, आत्मसम्मान की है. बाबासाहेबांची त्या काळातली महाडच्या चौदार तळ्याची जी लढाई होती तो सत्याग्रह होता. तो निश्चितपणाने कशासाठी होता तर आत्मसन्मानासाठी होता, स्वाभिमानासाठी होता.